आज आपण बनवूया उपवासाची साबुदाणा खिचडी। साबुदाणा आपण पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। साबुदाणा धुवून झालेला आपला, हे पाणी खराब काढून घेऊ। 2 ते 3 तास आपण साबुदाणा भिजून देऊ। आपण आता बटाटा कट करून घेऊ। पाण्याने धुवून घेऊ आपण त्यांना। शेंगदाणे आपण आता चांगले भाजून घेऊ, नंतर त्याचा जाड बारीक कूट करून घेऊ। तेल आता बटाटे तेलामध्ये परतून घेऊ। आपण बटाटे असेच फ्राय जिरे घालून घेऊ। हिरवी मिरची परतून घेऊ 2 मिनिटं आपण। 2 मिनिटं आपण अशीच खिचडी परतून घेऊ। आपण आता शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ जाड बारीक केलेला। मिक्स करून घेऊ खिचडीमध्ये। खिचडी आपली परतत आलेली, आपण त्यात आता चवीनुसार मीठ घालून घेऊ। मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बघू शकता खिचडी छान अशी मोकळी झालेली आहे एकदम। आपली आता साबुदाणा खिचडी रेडी झालेली आहे। आपण सर्व करून घेऊ।